आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी ज्योत्स्ना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। लहुजी परिवर्तन सेनेच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 5 तहसीलदार कार्यालया ठिकाणी निवेदनपत्र देण्यात आले। यावेळी दीपक सोनवणे, ज्ञानेश्वर साठे, आबासाहेब साठे, सागर महाले, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार यांना निवेदनपत्र देण्यात आले। निवेदनपत्रात नेमकी काय मागणी केली आहे, आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर साठे। चला जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। साहेब, आज या ठिकाणी आपण हे पत्र सादर केलं, त्याबद्दल काय माहिती द्याल? आज परिवर्तन लवजीशांच्या वतीने उल्हासनगर तहसील कार्यालय पांडुरंग तांडे हा सरपंच यांचे 20 पासून हत्या करण्यात आलेली आहे। कारण की पांडुरंग तांडे हा मातंग समाजाचा असल्यामुळे ह्या प्रकरण 17 तारखेला होऊन कमीत कम 8 दिवस होऊन गेले तरी पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। तर ती कारवाई करून त्या आरोपींना अटक करण्यात यावा आणि चौकशी करावा हे तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे भारतीय परिवर्तन लवजीशांच्या वतीने। तसेच आपल्यासोबत आहे दीपक सोनवणे। चला जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। आज लहुजी परिवर्तन सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवलं आहे आणि निवेदनामध्ये असं नमूद केलं आहे की खेरोडा ग्रामपंचायतीचे सरपंच, खेरोडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग गणेश तांबे यांची दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी हत्या झाल्याचं बोललं जात आहे। सदरचं प्रकरण हत्या की आत्महत्या अशा भ्रमावस्थेत असताना घरच्या परिवाराने आरोप केलेला आहे की ही हत्या झालेली आहे। या हत्येप्रकरणी त्यांनी काही लोकांवर संशय घेतला आहे। त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे होती। ती अद्यापपर्यंत 8 दिवस लोटूनसुद्धा अद्यापपर्यंत ती कारवाई झाली नाही, चौकशी झाली नाही। या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली की जे संशयित आरोपी आहे कांडेलकर नावाचे, त्या संशयित आरोप्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्या चौकशीच्या माध्यमातून त्या आरोप्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही तहसीलदारामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे। प्रतिनिधी ज्योती पवारसह जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर।